नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी खूप छान असा व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर ओटीमध्ये आपल्याला जे ब्रॉकेटचे ब्लाऊज पीस भेटतात, कधी कधी ते हलक्या क्वालिटीचे देखील असतात आणि कधी कधी ते भारी क्वालिटीचे देखील असतात. जे हलक्या क्वालिटीचे ब्रॉकेटचे ब्लाऊज असतात त्यापासून इथे मी छान असं बनवलेले आहे ओटी बटवा. तर तो मी कशा प्रकारे बनवलेला आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ओटी बटवा बनवण्याकरता इथे मी घेतलेलं आहे अस्तरचं फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेलं आहे आणि त्यावर त्या चौकोनावर बघा इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने अस्तरवर माप टाकून घ्यायचं आहे. तर 7.5 इंच असं माप टाकायचं आहे आणि ते माप टाकून झाल्यानंतर आपल्याला ते अस्तरचं फॅब्रिक कट देखील करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने माप टाकून अस्तरचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे या फॅब्रिकचा अस्तरच्या फॅब्रिकचा एक गोलाकार भाग बनला जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता. तर याच पद्धतीने आपल्याला अजून एक गोलाकार भाग अस्तरचा कट करून घ्यायचा आहे. तर इथे अस्तरचे 2 गोलाकार फॅब्रिक आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर एक अस्तरचं फॅब्रिक बाजूला ठेवायचं आहे आणि एक पुन्हा आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर त्यावर आपल्याला कोणाचा भाग आहे ना तिथून आपल्याला 3 इंच इतकं माप टाकायचं आहे. 3 इंच माप टाकून तिथे आपल्याला अर्ध गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि आकार देऊन झाल्यानंतर ते फॅब्रिक आपल्याला कट देखील करून काढायचं आहे. तर इथे माप टाकून झालेलं आहे आणि ते अस्तरचं फॅब्रिक मी कट करून घेत आहे. तर व्यवस्थितरित्या कट करून झाल्यानंतर इथे हे फॅब्रिक बघा अशा प्रकारे बनलं जाईल अस्तरचं. तर अस्तरचे 2 पीस आणि ज्या फॅब्रिकपासून आपल्याला हे ओटी बटवा बनवायचा आहे त्याचं मेन फॅब्रिकचे 2 पीस असे मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस आहे त्याच्या अशा मी स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत. प्रत्येकी 4 इंचच्या स्ट्रीप कट केलेल्या आहेत कारण की त्याची आपल्याला झालर फ्रिल बनवायची आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकचा एक गोलाकार भाग आणि अस्तरचा एक गोलाकार भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो बरोबर एकमेकावर सेट करत तिथे टाचण्यानं व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे. म्हणजे अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक हललं जाणार नाही, व्यवस्थितरित्या एकमेकावर सेट होऊन जाईल. तर इथे मी व्यवस्थित सेट करून बघा टाचण्याने अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर त्या गोलाकार फॅब्रिकला कडेनं बघा शिलाई मारून घ्यायची आहे. संपूर्ण गोलाकार भागाच्या कडेनं आपल्याला ते शिलाई मारत अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला स्टिच करून घ्यायचं आहे. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थितरित्या एकमेकाला स्टिच झालेलं आहे. त्यानंतर टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून देखील घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तरचा दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो देखील असा व्यवस्थित सेट करायचा आहे. तिथे देखील टाचण्या अटॅच करायच्या आहेत म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हलता कामा नये. तर अशा पद्धतीने टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर बघा आपल्याला या फॅब्रिकच्या कडेनं बाहेरच्या बाजूनं आणि आतल्या बाजूनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आणि धागे दोरी मी कट करून काढणार आहे. तर अशा पद्धतीने अस्तरचे 2 पीस बघा इथे मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक अस्तरचा हा पीस आपल्याला घ्यायचा आहे जो आपण मध्यभागी कट केलेला आहे. त्यानंतर तिथे आपल्याला चॉकने मार्क करायचं आहे आणि जिथे मार्क केलेलं आहे ना तिथून आपल्याला बरोबर याचं माप काढायचं आहे. याचं माप काढायचं आहे कारण की तिथे आपल्याला एक पट्टी अटॅच करायची आहे. तर याचं माप बघा बरोबर 20 इंच इतकं भरलेलं आहे. 20 इंच इतकं माप भरलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ॲड करायची आहे. त्यानंतर अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकची बघा अशी मी इथे स्ट्रीप कट करून घेतलेली आहे.
3 इंच रुंदी आणि 21 इंच इतकी लांबीची ही पट्टी मी कट करून घेतलेली आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला अटॅच करून घेतलेलं आहे, कारण की ही पट्टी आपल्याला जे मध्यभागी आपण गोलाकार भाग कट करून ठेवला होता ना, तिथे अटॅच करायची आहे। तर बघा व्हिडिओमध्ये जसं मी ही पट्टी फोल्ड करत अटॅच करून घेत आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी पूर्ण या गोलाकार भागाला अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करत ही पट्टी मी या गोलाकार भागाला अटॅच करून घेत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। तर अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितरित्या ही पट्टी आपल्याला या फॅब्रिकला स्टिच करून अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बनवलेला ओटीचा बटवा आपण लग्न समारंभामध्ये नवरीसाठी किंवा ओटी भरण्यामध्ये याचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून तांदळामुळे किंवा नारळामुळे आपली साडी वगैरे जी आहे ना ती खराब होणार नाही। तर खूप छानरित्या हा ओटी बटवा बनल्यानंतर दिसला जातो आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनला देखील जातो। आणि अशा प्रकारे हा ओटी बटवा आपण बनवू शकतो घरच्या घरी कमी खर्चामध्ये। तर अशा प्रकारे ओटी बटवा जर आपण मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये विकत घ्यायला जातो तर तो आपल्याला 250 ते 350 याच्या वरच्याच रेंजमध्ये आपल्याला तो भेटून जाईल। तर त्याकरता इथे आपल्या घरातील असणाऱ्या फॅब्रिकपासून आपण हा छान असा ओटी बटवा बनवू शकतो। तर बघा संपूर्ण पट्टी या फॅब्रिकला अटॅच करून झालेली आहे आणि व्यवस्थितरित्या त्याचं पट्टीचं जे पुढचं तोंड आहे ना ते असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा शिलाई मारत हे पट्टी पूर्ण या फॅब्रिकला अटॅच करून मी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण ही पट्टी या अस्तरच्या फॅब्रिकला अटॅच झाल्यानंतर आपल्याला तिथे दाब शिलाई देखील मारायची आहे, म्हणजे जे शिलाई मारलेला भाग आहे ना तो आतल्या बाजूने होऊन जाईल। तर इथे बघा असे कट द्यायचे आहेत, कडेनं जिथे शिलाई मारलेली आहे तिथे कट देऊन तिथे आपल्याला टॉप स्टिच म्हणजे दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे मी या फॅब्रिकला बघा पट्टीला दाब शिलाई मारून घेत आहे। पट्टीला बघा अशा पद्धतीने टॉप स्टिच केल्यामुळे आपली व्यवस्थित जी पट्टी आहे ना ती कशी उभा राहिली जात आहे। तर व्यवस्थितरित्या इथे पट्टी अटॅच करून झालेली आहे, दाब शिलाई देखील मारून झालेली आहे। त्यानंतर या पट्टीच्या गळ्याभोवती बघा अशा पद्धतीने माझ्याकडे कॉईनची लेस आहे, ती लेस मी इथे अटॅच करून स्टिच करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ही लेस मी इथे स्टिच करून अटॅच करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हा आपल्या बटव्याचा जो वरचा भाग आहे ना तो किती छान आणि सुंदर असा बनला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने ओटी बटव्याचा एक भाग आपला तयार करून झालेला आहे। त्यानंतर दुसरा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो सरळ बाजूकडनं वरच्या दिशेला ठेवायचा आहे। आणि हिरव्या रंगाच्या ज्या स्ट्रीप आपण कट करून घेतल्या होत्या ना 4 इंचाच्या, ते एकमेकाला जोडत इथे अशा प्रकारे फ्रिल बनवून घ्यायची आहे आणि त्या फ्रिलला व्यवस्थित इस्त्री देखील करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या प्लेट्स आहेत ना त्या व्यवस्थित सेट होऊन जातील। इथे माझ्याकडनं व्हिडिओ तो शूट झालेला नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही की हिरव्या रंगाच्या ज्या फ्रिल बनवलेली आहे ती कशा पद्धतीने बनवलेली आहे। तर संपूर्ण फ्रिल या भागाच्या कडेनं बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे। ती फ्रिल आहे ना ती आपल्याला या फॅब्रिकच्या आतल्या बाजूला ठेवायची आहे आणि बाहेरच्या बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये बघा ज्या पद्धतीने मी करत आहे ना त्या पद्धतीनेच आपल्याला ही फ्रिल एकमेकाला व्यवस्थित त्या फॅब्रिकला अटॅच करून घ्यायची आहे। आणि जर काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं जाईल।
तर अशा पद्धतीने संपूर्ण फ्रिल ही ओटी बटव्याच्या एका भागाला आपली स्टिच करून अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर पुन्हा ही फ्रिल आपल्याला आतल्या बाजूला करायची आहे। तर सगळी जी फ्रिल आपण जी अटॅच केलेली आहे ना ती आपल्याला या फॅब्रिकच्या आतल्या बाजूला करायची आहे। आणि जो आपण ओटी बटव्याचा दुसरा भाग तयार करून ठेवला होता तो बरोबर यावर आपल्याला सेट करत तिथे आपल्याला शिलाई मारून अटॅच करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्हीही भाग आपले व्यवस्थितरित्या एकमेकाला स्टिच करून अटॅच करून झालेले आहेत। त्यानंतर जिथे आपण हे दोन्ही भाग एकमेकाला स्टिच केलेले आहेत तिथे 1.5 इंचाची पट्टी कट करत तिथे आपण पाइपिंग देखील तयार करून घेऊ शकतो, म्हणजे त्याचे धागे दोरे जे आहेत ना ते निघले जाणार नाही। तर अशा पद्धतीने हा ओटी बटवा बघा मी सरळ करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हा ओटी बटवा आपला इथे बनून तयार आहे। त्यानंतर जिथे आपण फ्रिल जोडलेली आहे ना तिथे मी पुन्हा कॉइनची लेस आहे माझ्याकडे ती अटॅच करून घेणार आहे। तर जिथे फ्रिल अटॅच केलेली आहे ना तिथे कॉइनची लेस मी व्यवस्थितरित्या अटॅच करून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या ही कॉइनची लेस आपली या ओटी बटव्याला अटॅच करून झालेली आहे आणि हा ओटी बटवा किती सुंदररित्या इथे आपला बनला गेलेला आहे। तर तुम्ही याची पाठून फिनिशिंग देखील बघू शकता किती छान आणि सुंदर असा हा आपला ओटी बटवा इथे बनून तयार आहे। त्यानंतर इथे मी जे आपण ब्लाउजला लटकन बनवण्याकरता जी लेस वापरतो ना गोल आकाराची ती लेस इथे मी घेणार आहे आणि या ओटी बटव्याच्या जिथे आपण 3 इंचाची पट्टी अटॅच केलेली आहे तिथे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये मी ही जी लेस आहे ना ती पिनाच्या मदतीने आतमध्ये ॲड करणार आहे। तर अशा पद्धतीने ही लेस आतमध्ये ॲड करून घेतलेली आहे। त्यानंतर या लेसला बघा अशा पद्धतीने मी 2 लटकन देखील तयार करून घेणार आहे। तर इथे छान असे लटकन मी बनवून घेतलेले आहेत, त्याला अटॅच देखील करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या हा आपला ओटी बटवा बनून तयार आहे। तर याचा वापर तुम्ही ओटी भरण्यासाठी किंवा लग्न समारंभामध्ये नवरीला ओटी भरण्यासाठी याचा तुम्ही खूप छान असा वापर करू शकता। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे, बाय बाय।